हप्ता वसुली संदर्भात वाळू चोरासोबत संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। जळगावमध्ये हेड कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आले। अवैध वाळू तस्कराकडून हप्त्याची मागणी करण्यात आली तर पोलीस अधीक्षकांनी हेड कॉन्स्टेबलच्या निलंबनाचे आदेश काढलेले आहेत। दावकडे गेले ना तिकडे आपलं माणसाकडे गेले ना काय कलेक्शन काय तिकडे काय। मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदासाठी दोन नावं चर्चेत आहेत। अश्विनी भिडे आणि असीम गुप्ता यांचं नाव चर्चेत आहे। आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे आघाडीवर आहेत, तर नगरविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांचंही नाव चर्चेत आहे। आयुक्त पदावरून भूषण गगराणी निवृत्त होत असल्यानं शिवसेना आणि भाजपकडून ही लॉबिंग सुरू आहे। बरोबर आहे, ज्या त्या खात्याचा निर्णय ज्या त्या खात्याने घेतला पाहिजे ही भूमिका जर एकनाथ शिंदे साहेबांची असेल तर काय चूक आहे। नगर विकास विभाग हा एकनाथ शिंदे साहेबांचा, तर त्यांच्या खात्यात कोण अधिकारी येतो याच्याविषयी त्यांच्याशी तर चर्चा व्हावीच। जर त्या खात्याच्या मंत्र्यांनाच न विचारता त्या खात्याच्या अधिकारी नेमलेच असेल तर मंत्र्यांना काय काम करता येईल। मग मंत्री शोभेचे पावलेच राहतील। मग कोणाला सगळ्यांना बिन खात्याचे मंत्री कारण सगळेच खाते मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजे। मोदींसोबतच्या चर्चेनंतर फडणवीस जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस सर्व जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत। राज्यातील अफवा थांबवण्यासाठी या बैठकीत निर्देश देण्यात येणार आहेत। बहुतेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी साठी रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय, तर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करत रांगा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होणार आहे। 150 दिवसांच्या कार्यक्रमाचा देखील मुख्यमंत्री आढावा घेतील। तर लोकसभेत माओवाद संपवण्याबाबत विशेष चर्चा होणार आहे। 29 मार्चला लोकसभेत ही विशेष चर्चा होणार आहे। नक्षलवादाच्या संपवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर चर्चा होणार आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी ठरवलेल्या माओवाद मुक्त भारताच्या दृष्टीनं अंतिम तारीख 30 मार्चच्या एक दिवस आधी लोकसभेत माओवाद संपवण्याबाबत ही विशेष चर्चा होणार आहे। सलग तिसऱ्या दिवशी एसआयटी टीम अशोक खरातच्या कार्यालयात दाखल झाली आहे। एसआयटी सह फॉरेन्सिक टीम देखील खरातच्या कार्यालयात पोहोचलेली आहे। आज पुन्हा खरातच्या कार्यालयाची तपासणी करण्यात येणार। बंधू बाबा अशोक खरात याच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टी या कार्यालयामध्ये जर आपण बघितलं तर एसआयटीचं पथक आणि फॉरेन्सिकची व्हॅन जी आहे ती आलेली आहे। एकूणच जर बघितलं तर आज या फॉरेन्सिक पथकाचा तसेच एसआयटी टीमचा तिसरा दिवस आहे। गेल्या 3 दिवसांपासून सलग हे पथक जे आहे त्या अशोक खरातच्या कार्यालयात येत आहे आणि या ठिकाणी त्याच्या कार्यालयाची झाडाझडती आणि महत्त्वाचे जे पुरावे आहेत ते त्यांच्याकडनं गोळा करण्यात येत आहे। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अशोक खरात याचं हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे एक नवीन कारनामे जे आहेत ते समोर येताना आपल्याला बघायला मिळतात। पीडित फिर्यादी देखील या एसआयटी टीम सोबत आलेले आहे। काय आतमध्ये झालेले होते याची जी सखोल माहिती आहे ती खरं तर या पथकाकडून घेण्यात येत आहे। एकूणच जर बघितलं तर अशोक खरात याच्या संदर्भातला तपास आणि वेगवान पद्धतीचा तपास पूर्ण करण्यासाठी एसआयटीचे जे पथक आहे ते रोज या ठिकाणी येत आहे आणि वेगवान पद्धतीने तपास करताना आपल्याला बघायला मिळतं। या ठिकाणी ते महत्त्वाचे जे पुरावे ते घेऊन जात आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर अशोक खरात प्रकरणी नवनवीन जे कारनामे समोर येत असताना एसआयटीकडनं आणि फॉरेन्सिककडनं त्याचा कार्यालयाची आहे ती झाडाझडती घेण्यात येत आहे आणि महत्त्वाचे जे पुरावे आहे ते खरं तर या ठिकाणून घेण्यात येण्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। महेश माने, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।